आज आपण शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मी कशी बनवते शेंगदाणा चटणी ते पाहूया. तर मी 2 बाउल शेंगदाणे घेतले. शेंगदाणे आपण चांगल्या दर्जाचे शेंगदाणे घेतले तर चटणी आपली चांगल्या प्रकारे होईल. तर त्यामुळे 2 बाउल मी शेंगदाणे घेतलेत आणि ते शेंगदाणे मी खरपूस अशी भाजून घेणार आहे. याप्रमाणे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. व्यवस्थित स्लो गॅसवरती, मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे खरपूस असे मी भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याचे आपण आता थंड करून साल काढून घेणार आहोत. बघा ह्याप्रमाणे आपण थंड करून घेतले आहे आणि त्याची सालं काढून आम्ही त्याला थंड करून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं 1 टेबलस्पून तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्येच मी 15-20 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि ह्या पाकळ्याही आपण तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत. आता चांगले लालसर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालणार आहोत. जिरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, त्यामुळे लसूण आपण व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच गॅस बंद करायच्या आधी थोडंसं आपण जिरं भाजून घेणार आहोत. 1 टेबलस्पून जिरं घातलं आहे. जिरं व्यवस्थित आपण थोडंसं परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता बंद करूया. आता हे सर्व साहित्य आपण थंड करत ठेवूया. आता शेंगदाणे मी जे सोलून ठेवले आहेत ते मी मिक्सरला लावून घेणार आहेत. बघा ह्याप्रमाणे सालं मी थोडीफार काढून घेतलेली आहेत. आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपण लसूण आणि जिरं जे भाजून ठेवलं होतं ते त्यात टाकून घेतलेलं आहे. याप्रमाणे टाकून घेतल्यानंतर काश्मीरी लाल मिरची किंवा मिरची अख्खी मिरची असेल तीही तुम्ही टाकू शकता किंवा काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकू शकता. ती मी 3-4 टेबलस्पून टाकलं. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं टाका आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. 2 टीस्पून मी मीठ घातलं आहे आणि हे आता मिक्सरला मी लावून घेणार आहे. जर तुम्हाला थोडीशी ओलसर चटणी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालून हे वाटून घेऊ शकता. असं भरभरीत वाटून घेतलेलं. नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. ही शेंगदाणा चटणी आपल्या जेवणाच्या ताटामध्ये तर असलीच पाहिजे आणि ही तुम्हाला नक्कीच आवडेल. जर ह्याप्रमाणे तुम्ही केली तर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.